कुठेतरी सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रसिद्धी मिळवावी हा माझा स्वभाव नाही। मी आपल्याला स्पष्ट सांगतो। काही जण प्रसिद्धी मिळवण्याच्या करता असा सेल्फी घेतात, मग खड्डा दाखवतात, मग खड्ड्यात बघतात। ही सगळी नौटंकी मला जमत नाही। मी करते, मी थोडासा जास्त पारदर्शकपणे करते, कारण माझं सगळं आयुष्य हे सोशल मीडियावर असतं, कारण मी पब्लिक लाईफमध्ये। त्याच्यामुळे 16 तास काम हे आम्ही सगळेच करतो, मी करते। आणि रेकॉर्डवर माझं तर सगळंच असतं, तुम्हाला माहिती आहे। काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे। परंतु काही जण ऐकायला तयार नाही। 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार, काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला। त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे। ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचा अधिकार आहे। पण तुम्हाला सांगू, ॲक्च्युली इट इज सो कूल, मला विचाराल की 84ला पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय, हा खरं तर आदर्श असला पाहिजे। नाही, पवार साहेब हॅज प्लेड अ ग्लोरियस इनिंग्स। त्यांचा करिअर ग्राफ बघा ना, त्याला मी कोण आहे, मी तर खूपच लहान आहे त्यांच्या ग्लोरियस करिअरबद्दल बोलायला। काही जण खड्ड्याजवळ जातात आणि सेल्फी काढतात, पण मला असली नौटंकी आवडत नाही, असं म्हणत अजितदादा पवार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला। सुप्रिया सुळे यांनी आजच अजित पवारांच्या कामाचे कौतुक केले होते। मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या कामाची पद्धत हिरली असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला देखील लगावला। मुंबई राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवार बोलत होते। मुंबईत पक्ष ज्या गतीने वाढणं गरजेचं होतं ते झालं नव्हतं, आम्ही देखील याला जबाबदार आहोत। गृह खातं आपल्याकडे होतं, परंतु ग्रामीण भागात लक्ष नव्हतं आमचं, आणि आता शहरात लक्ष द्यायचं आहे, बहुजनांना सोबत घेऊन जायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं। आपल्याकडे वेळ कमी आहे, सुरुवात चांगली झाली आहे, हलक्या कानाची कुणी राहता कामा नये। ज्यांना पद दिले आहे त्यांची प्रतिमा जनसामान्यात चांगली राहण्याचा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला। आपल्याला कुणावर टीका करायची नाही, त्यांना त्यांचा लखलाभ असो। धारावीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, काही जण सध्या त्या प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण करत आहेत। प्रश्न सोडवायची धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे। आपण रेडिओ क्लबजवळ एक जेट्टी तयार करणार आहोत, 250 कोटी रुपये आपण तिथं मंजूर केलेत। उद्याची 50 वर्ष लक्षात घेता आम्ही आता काम करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर खड्ड्याजवळ जाऊन फोटो काढणं हे आपल्याला जमत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांना देखील अजितदादा पवार यांनी टोला लगावला।